विषय महत्वाची बातमी। विधान परिषदेत क्रॉस वोटिंग प्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे। आमदार हिरामण खोसकर यांना क्रॉस वोटिंग भोवलेली आहे। विधानसभेसाठी खोसकरांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेण्यात आलाय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। खोसकर आज सकाळी तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याचं समजतंय। खोसकर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी। प्रांजल, विधान परिषदेत क्रॉस वोटिंग प्रकरणी खोसकरांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळतेय, काय अपडेट आहे या संदर्भात? किरण, आपण जर बघितलं तर कोणतीही निवडणूक आली तर हिरामण खोसकर यांचं नाव काही ना काही कारणास्तव चर्चेत असतं। गेल्या विधान परिषदेमध्ये देखील खोसकर यांनी क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप हा करण्यात आलेला होता आणि यंदा देखील जी विधान परिषद निवडणूक झाली यामध्ये हिरामण खोसकर यांनी पक्षाचा आदेश जो आहे त्याचं पालन हे केलं नाही, त्यांनी क्रॉस वोटिंग केलंय असं त्यांच्यावर आरोप हा ठेवण्यात आला होता। याबाबत पक्षाकडून चौकशीला देखील सुरुवात करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता खोसकर यांच्यावर हायकमांडकडून कारवाई करण्यात आलेली आहे आणि आगामी विधानसभेत त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय झाल्याची सूत्रांनी जे आहे ते आपल्याला माहिती दिलेली आहे। हिरामण खोसकर करता आज तातडीनेच मुंबईकडे देखील रवाना झालेले आहेत। आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून हिरामण खोसकर यांच्या महायुतीच्या नेत्यांच्या सोबतच्या बैठका ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत। त्यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल, पालकमंत्री दादा भुसे असेल यांची देखील काही ना काही कारणास्तव भेट ही घेतली होती, चर्चा देखील झालेली होती। त्यामुळे आता एकंदरीतच इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार असलेले हिरामण खोसकर यांची पुढची दिशा नक्की काय असणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अगदीच धन्यवाद प्रांजल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। विधान परिषदेत क्रॉस वोटिंग प्रकरणी हिरामण खोसकर यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे। विधानसभेसाठी खोसकरांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेण्यात आलाय का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। हिरामण खोसकर आज सकाळी तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याची देखील माहिती मिळालेली आहे। विधान परिषदेत क्रॉस वोटिंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई केली जाणार का याकडे लक्ष होतं। आता ही कारवाई करण्यात आलेली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या चर्चांना उधाण आलेलं आहे। मध्यंतरी हिरामण खोसकर यांनी भुजबळांची फार्म हाऊसवरती भेट घेतल्यामुळे देखील राजकीय चर्चा रंगल्या होत्या। हिरामण खोसकर यांना आता क्रॉस वोटिंग प्रकरणी कारवाईला सामोरं जावं लागणार आहे। आगामी निवडणुकीसाठी हिरामण खोसकरांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। विधान परिषदेत हिरामण खोसकर यांना क्रॉस वोटिंग करणं भोवल्याच्या चर्चा आता सध्या राजकीय वर्तुळात रंगलेल्या आहेत। हिरामण खोसकर यांना क्रॉस वोटिंग भोवल्याच्या चर्चा आहेत।